नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूज ऑफ कॅन. इंग्रजीमध्ये कॅन चा वापर आपण कशा पद्धतीने करतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. कॅन कॅन म्हणजे करू शकतो. कॅन एक हेल्पिंग वर्ब आहे. कॅन या शब्दाचा वापर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये करतो, म्हणजेच वर्तमान काळात करतो. कॅन नंतर आपण क्रियापदाचे पहिले रूप वापरतो. कॅन प्लस व्ही वर्ब. एखादी गोष्ट करता येते, करू शकतो असे म्हणण्यासाठी कॅन या शब्दाचा आपण वापर करतो. क्षमता किंवा योग्यता सांगण्यासाठी हा शब्द वापरतात. तर काही वेळा परवानगी घेण्यासाठी व शक्यता दर्शविण्यासाठी सुद्धा कॅन वापरले जाते. आय कॅन सॉल्व. मी सोडवू शकतो. या एक्झाम्पल मध्ये आपण कॅनचा वापर केलेला आहे. आय हा सब्जेक्ट झाला आणि त्याच्यानंतर आपण कॅन वापरले आहे. कॅन सॉल्व. या सेंटेन्स मध्ये सॉल्व हे क्रियापद आहे. यामध्ये आपण सॉल्वचे फर्स्ट फॉर्म वापरला आहे. सॉल्व या व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला आहे आणि तो आहे सॉल्व. फर्स्ट फॉर्म म्हणजे जे काही व्हर्ब आहे तेच आपण वापरतो. तर सॉल्व म्हणजे सोडवणे. एखादा एक्झाम्पल असेल, एखादा प्रॉब्लेम असेल मॅथ्स मधला, तर तो जर आपण सोडवू शकत असो तर आपण अशा प्रकारे सेंटेन्स वापरू शकतो. आय कॅन सॉल्व. मी सोडवू शकतो. यू कॅन गो इन. तू आत जाऊ शकतो. या ठिकाणी कॅनचा वापर आपण परमिशन देण्यासाठी, परवानगी देण्यासाठी आपण वापरलेला आहे. जर एखाद्याने विचारलं की मी आज जाऊ शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण कॅनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. जसं की यू कॅन गो इन. तू आत जाऊ शकतो. दिस कॅन बी ट्रू. हे सत्य असू शकते. तर या ठिकाणी शक्यता वर्तवली आहे. पहिल्या ठिकाणी पहिल्या सेंटेन्स मध्ये क्षमता दर्शविण्यासाठी, जसं की माझ्यात क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, की हा प्रॉब्लेम आहे किंवा कोणताही मॅथ्स मधला प्रॉब्लेम असेल की मी तो सोडवू शकतो. सर फर्स्ट सेंटेन्स मध्ये क्षमता किंवा कॅपॅसिटी, योग्यता दाखवण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये परवानगी, परवानगी देण्यासाठी, जेव्हा आपण परवानगी घेतो त्यावेळेस आपण समोरचा व्यक्ती आपल्याला परवानगी देतो. तर सेकंड सेंटेन्स मध्ये आपण परवानगी दर्शविण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे आणि थर्ड सेंटेन्स मध्ये आपण शक्यता वर्तविण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅनचा वापर करू शकतो. मी अभ्यास करू शकतो. आय कॅन स्टडी. मी बसू शकतो. आय कॅन सिट. मी उभा राहू शकतो. आय कॅन स्टँड. मी जाऊ शकतो. आय कॅन गो. मी येऊ शकतो. आय कॅन कम. मी धावू शकतो. आय कॅन रन. मी चालू शकतो. आय कॅन वॉक. मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कॅन नॉट किंवा कांट तुम्ही वापरू शकता आणि इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थी सेंटेन्स मध्ये प्रश्नार्थी वाक्य तयार करण्यासाठी कर्त्या आधी कॅन किंवा कांट येते.
म्हणजे वाक्याची सुरुवात प्रश्नार्थी वाक्यामध्ये कॅन किंवा कांटने होते. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण कॅन नॉट साठी कांट वापरतो, म्हणजे वापरू शकतो. कॅन नॉट या वर्ड ऐवजी कांट हा शॉर्ट फॉर्म आहे, तो आपण वापरतो. एक्झाम्पल आहे, मी तुला मदत करू शकत नाही. आय कांट हेल्प यू. कांट म्हणजे कॅन नॉट पण म्हणू शकतो आपण, जसे की आय कॅन नॉट हेल्प यू. तुम्ही आय कांट हेल्प यू म्हणू शकता किंवा आय कॅन नॉट हेल्प यू. दोन्हीही सेंटेन्स बरोबर आहे. मी वाचू शकत नाही. आय कॅन नॉट रीड किंवा आय कांट रीड. मी काम करू शकत नाही. आय कॅन नॉट वर्क किंवा आय कांट वर्क. ही होती निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. आता पाहूया आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. मी काम करू शकतो का? कॅन आय वर्क? तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण वाक्याची सुरुवात ही कॅन या शब्दाने करतो, जसं की कॅन आय वर्क. कॅन त्यानंतर सब्जेक्ट आणि तुमचा वर्ब. मी मदत करू शकतो का? कॅन आय हेल्प? तू ते सिद्ध करू शकतो का? कॅन यू प्रूव्ह दॅट? तर अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो. निगेटिव्ह सेंटेन्स साठी आपण कॅन नॉट किंवा कांट वापरतो आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण वाक्याची सुरुवात कॅन या शब्दाने करतो. निगेटिव्ह असेल तर कांट या शब्दाने करतो. आता आपण पाहणार आहोत कॅनचा वापर आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, तिन्ही सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे करतो. एकच वाक्य आपण तीनही प्रकारामध्ये कशा प्रकारे तयार करू शकतो. एक्झाम्पल आहेत, आपण जिंकू शकतो. वी कॅन विन. आपण जिंकू शकतो का? कॅन वी विन? आपण जिंकू शकत नाही. वी कॅन नॉट विन. मी बसू शकतो. आय कॅन सिट. तू बसू शकतोस का? कॅन यू सिट? मी बसू शकत नाही. आय कॅन नॉट सिट. मी उभा राहू शकतो. आय कॅन स्टँड. तू उभा राहू शकतोस का? कॅन यू स्टँड? मी उभा राहू शकत नाही. आय कांट स्टँड. तो पोहू शकतो. ही कॅन स्विम. तो पोहू शकतो का? कॅन ही स्विम? तो पोहू शकत नाही. ही कॅन नॉट स्विम किंवा ही कांट स्विम. तो ओढू शकतो. ही कॅन पुल. तो ओढू शकतो का? कॅन ही पुल? तो ओढू शकत नाही. ही कांट पुल किंवा ही कॅन नॉट पुल. तो ढकलू शकतो. ही कॅन पुश. तो ढकलू शकतो का? कॅन ही पुश? तो ढकलू शकत नाही. ही कांट पुश. मी चालू शकतो. आय कॅन वॉक. तू चालू शकतोस का? कॅन यू वॉक? मला चालता येत नाही. आय कांट वॉक. आम्ही ऐकू शकतो. वी कॅन हिअर. आम्ही ऐकू शकतो का? कॅन वी हिअर? आम्ही ऐकू शकत नाही. वी कांट हिअर. ती गाऊ शकते. शी कॅन सिंग. ती गाऊ शकते का? कॅन शी सिंग? ती गाऊ शकत नाही. शी कांट सिंग. ती नाचू शकते. शी कॅन डान्स. ती नाचू शकते का? कॅन शी डान्स? ती नाचू शकत नाही. शी कांट डान्स.
ती स्वयंपाक करू शकते. शी कॅन कुक. ती स्वयंपाक करू शकते का? कॅन शी कुक? ती स्वयंपाक करू शकत नाही. शी कांट कुक. मी बोलू शकतो. आय कॅन स्पीक. मी लिहू शकतो. आय कॅन राईट. मी वाचू शकते. आय कॅन रीड. पुस्तके विकली जाऊ शकतात. बुक्स कॅन बी सोल्ड. आम्ही पाहू शकतो. वी कॅन सी. आम्ही पाहू शकतो का? कॅन वी सी? आम्ही पाहू शकत नाही. वी कॅन नॉट सी. और वी कांट सी. आम्ही विचारू शकतो. वी कॅन आस्क. आम्ही विचारू शकतो का? कॅन वी आस्क? आम्ही विचारू शकत नाही. वी कांट आस्क. कुत्रा भुंकू शकतो. अ डॉग कॅन बार्क. मांजर भुंकू शकते का? कॅन अ कॅट बार्क? मांजर भुंकू शकत नाही. अ कॅट कांट बार्क. रोहन हे करू शकतो. रोहन कॅन डू दिस. रोहनला हे करता येते का? कॅन रोहन डू दिस? रोहनला हे करता येत नाही. रोहन कांट डू दिस. रीना शिकवू शकते. रीना कॅन टीच. रीना शिकवू शकते का? कॅन रीना टीच? रीना शिकवू शकत नाही. रीना कांट टीच. तर अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये कॅनचा वापर करतो. तर कॅनचा वापर आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात करतो. जेव्हा आपण वाक्यात कॅनचा वापर करतो त्यावेळेस आपण व्हर्बचं पहिलं रूप वापरतो म्हणजे व्ही वर्ब. म्हणजेच जे काही आपलं ओरिजिनल व्हर्ब आहे आपण ते व्हर्ब वापरतो. तसेच सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल, नकारार्थी करायचं असेल तर आपण कॅन नॉट म्हणजे कांट वापरतो. आणि आपल्याला सेंटेन्स प्रश्नार्थी म्हणजे इंटरोगेटिव्ह वापरायचं असेल तर आपण वाक्याची सुरुवात कॅन या शब्दाने करतो. आणि जेव्हा आपलं सेंटेन्स ऑलरेडी निगेटिव्ह असेल आणि तेव्हा निगेटिव्ह पासून आपल्याला प्रश्नार्थी सेंटेन्स तयार करायचा असेल तर आपण वाक्याची सुरुवात कांटने करतो.